मध्ये काय होतं, मला सद्गुरु प्रल्हाद महाराज जीजीमायेविषयी सांगायचं असतं. तसं ठरवून मी येतो. इथे आल्यावर ते म्हणतात की तू रामानंद महाराजांचं सांग. रामानंद महाराजांच्या चरणकमलाजवळ गेल्यावर ते म्हणाले, माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंचं पहिल्यांदा सांग, मग माझ्या शिष्याचं. अशी नित्य अनुभूती आहे. तर थोरले महाराज गोंदवल्यामध्ये असताना आणि त्यांच्या सेवेमध्ये पूज्य श्री ब्रह्मानंद महाराज होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रह्मानंद महाराजांची विद्वत्ता, त्यांचं ज्ञान, दक्षिण भारतातलं त्यांचं वेदशास्त्र उपनिषदातील त्यांचं असलेलं स्थान आणि एके दिवशी गोंदवल्यामध्ये पाकशाळेमध्ये ब्रह्मानंद महाराज नाम घेत त्यांच्या शिष्यांसोबत म्हणजे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भोजन पाकशाळेतल्या स्वयंपाकाची काहीतरी कामं सुरू होती. आणि महाराज इकडे रामाच्या समोर बसलेले होते आणि दक्षिण भारतातून बहुतेक कर्नाटकातून काही विद्वान 5-6 मोठे शास्त्री गोंदवल्याला आले. ते ब्रह्मानंद महाराजांना शोधत आले होते. त्यांना आता माहित नव्हतं की ते ब्रह्मानंद झाले. ते अनंत शास्त्री कुलकर्ण्यांना, वेदशास्त्र संपन्न दशग्रंथी ब्राह्मण असलेल्या अनंत शास्त्र्यांकडे आले होते. कारण त्या कर्नाटकातल्या ब्राह्मणांना, शास्त्री भावांना काही धर्मविषयक शंका निर्माण झाल्या होत्या आणि त्या शंकांचं निरसन आता कोण करणार? तर विद्वान अनंत शास्त्रीच होते, म्हणजे आपले ब्रह्मानंद महाराज. म्हणून त्या धर्मशास्त्रीय शंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून शोधत ते अनंत शास्त्री कुठे आहेत आता? तर कोणीतरी त्यांना सांगितलं की ते त्यांच्या गुरुकडेच असतात आणि ते महाराष्ट्रातल्या गोंदावल्यामध्ये असतात. म्हणून अनंत शास्त्रींना शोधत ती सगळी शास्त्री मंडळी तिथे आली. महाराजांना नमस्कार केला, थोरल्या महाराजांना, आणि त्यांच्याकडे चौकशी केली. महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांशी काही चर्चा करायला ते बसले, म्हणजे काही बोलत होते. महाराजांनी त्यांना चांगलं पारखलं होतं आलेल्या व्यक्तींना की यांना आपल्या विद्वत्तेचा थोडा अहंकार आहे वगैरे. म्हणून महाराजांनी सेवे करायला निरोप पाठवून ब्रह्मानंद महाराजांना निरोप दिला की तुम्ही इकडे या, काही शास्त्री मंडळी तुम्हाला भेटायला आली. तेव्हा ती शास्त्री मंडळी म्हणले, नाही आम्हीच त्यांना तिकडे जाऊन भेटतो पाकशाळेमध्ये. महाराज म्हणाले, सेवे करायला यांना तिकडे घेऊन जा. तेव्हा ब्रह्मानंद महाराजांकडे ते जेव्हा ही सगळी मंडळी गेली, वेदशास्त्र संपन्न, शास्त्रसभा गाजवलेले, एकेकाळचे आपण ज्यांना शास्त्रातले निपुण असं समजतो आहोत, असे आपले अनंत शास्त्री या पाकशाळेमध्ये हा असा साधा वेश, म्हणजे कफनी, महाराजांच्या अंगावरची कफनी वापरलेली त्यांनी घातलेली होती, स्वयंपाकाच्या काही कामामध्ये होते. आणि हे असे कसे काय दिसत आहेत असं त्या शास्त्रीवांच्या मनात आलं. आणि त्यांनी विचारलं की शास्त्री बुवा, अनंत शास्त्री बुवा, आम्ही अशा धर्मविषयक चर्चा तुमच्याशी करायला आलो. काही शंका आमच्या आहेत शास्त्रातल्या धर्मविषयक, त्या आम्हाला सांगा म्हणून आम्ही आलो. ब्रह्मानंद महाराजांचं मौन होतं त्या दिवशी. ब्रह्मानंद महाराजांनी केळीचं पान घेतलं तिथलं स्वयंपाकघरातलं आणि गंधाची, कालवलेलं गंध असतं त्याची तबकडी घेतली आणि एक आगपेटीची काडी घेऊन त्या केळीच्या पानावर लिहून दाखवलं त्या शास्त्रीवांना, माझी जिव्हा मी आता नामाला विकली आहे. मी कुठलीही ज्ञानविषयक चर्चा करत नाही.
तुमच्या शंकांचं मी निरसन करू शकत नाही. असं पाहिल्यानंतर त्यांच्या जवळचे एक जण असलेले त्यांना म्हणाले की ते तुमचे गुरु आहेत. हो म्हणाले. आणि म्हणाले की शास्त्रीबाईंच्या मनात आले की हे महाराष्ट्रातले खेड्यातले मराठी न व्यवस्थित बोलणारे, महाराजांनी अजूनच छान मराठी त्यांच्याशी बोललेलं होतं मुद्दाम शास्त्रीबाईंशी, की मी किती खेड्यातला हे दाखवण्यासाठी, किंवा मी किती अज्ञानी हे महाराजांनी मुद्दाम त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. तर शास्त्रीबाईंना असं वाटलं की हे काय आपले शास्त्रीबाई एवढे विद्वान, आणि या माणसाचा या सद्गुरूंचा यांनी कसा काय अनुग्रह घेतला असेल वगैरे असं त्यांच्या मनात आलं. तेव्हा 2-4 दिवस ब्रह्मानंद बुवांनी त्यांना ठेवून घेतलं. त्यांचं मौन सुटलं. तो प्रसंग फार वेगळा आहे की त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं धर्मविषयक श्री महाराजांनीच दुसऱ्या दिवशी दिली. तो भाग सोडून द्या. ते नंतर त्यांना कळालं की आपण कसे चुकलो. पण तिथे एक महत्वाची गोष्ट झाली की ब्रह्मानंद महाराजांना त्यांनी विचारलं की तुम्ही यांना गुरु कसं केलं. शास्त्रीबाईंनी विचारलं. ब्रह्मानंद महाराजांनी उत्तर दिलं, ज्या क्षणापासून या सत्पुरुषाच्या, या माझ्या सद्गुरूंच्या सहवासात मी आलोय, तेव्हापासून तर या क्षणापर्यंत या माझ्या सद्गुरुनाथांनी मला हे पाहिजे, मला हे हवं आहे असं आजपर्यंत मागितलेलं नाही कुणालाच. आणि ते परब्रह्म स्वरूप आहेत याची जाण आपल्याला नाहीये. म्हणून मी त्यांना गुरु केलं की यांनी आतापर्यंत कधीच काही मागितलं नाही. विनायकराव मामा काल सांगत होते, हे सगळं चरित्र जेव्हा मी वाचत होतो ना, तेव्हा इतकी वर्ष झाली पूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या सेवेमध्ये राहिलेले प्रकाश मामा देशपांडे, गणेश महाराज वाटूरचे, गणेश महाराज जिंतूरचे, आता ते नाही आहेत, प्रकाश काका नाही आहेत, विनायकराव मामा, कैलासजी गिंदोडिया, या सगळ्या सेवेकऱ्यांच्या बरोबर गेल्या 25 वर्षातल्या अनेक आठवणी त्यांनी ज्या आपल्या पटकन समजणाऱ्या भाषेत लाईव्ह पाहिलेल्या आहेत. विनायकराव मामा सांगायचे की रामकार्याच्या निमित्ताने दुपारचा भोजन प्रसाद, रामाचा नैवेद्य झाल्यावर भोजन प्रसाद झाल्यानंतर वैशाख महिन्याचे दिवस, आणि दुसऱ्या गावामध्ये महाराजांना जायचंय. विनायकराव मामा त्यांची गाडी चालवायचे. 5-6 तासांचा प्रवास असायचा म्हणाले. दुपारी 2-2:30 वाजता जर आम्ही वैशाखाच्या महिन्यामध्ये, उन्हाळ्याच्या महिन्यात जरी असलो आणि आम्ही गाडीने निघालो, तर पूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी कधीच असं म्हटलं नाही, अरे जरा विहीर पाहून गाडी थांबवतो का, मला तहान लागली म्हणून. गाडी फक्त तेव्हाच थांबली, अरे सायंसंध्येची वेळ झाली, पाणी पाहून गाडी थांबवतो का. वैशाखाच्या महिन्यात आपण जोपर्यंत महाराजांना पाणी देत नाही म्हणाले, तोपर्यंत पूज्य श्री महाराज कधीही पाणी मागत नसत. आपणच विचार करा म्हणा की अरे महाराज 3:30ला उठले आणि आता 9-9:30 व्हायला लागले, 10 वाजायला लागले, उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण आतापर्यंत 5 वेळा पाणी पिलं आणि मग आमच्या बोडख्यात यायचं म्हणाले की अरे महाराजांना पाणीच दिलं नाही, महाराजांचं तर हे झालं, मग आपण भांड्यामध्ये पाणी देऊन द्या. महाराज पाणी किती वेळचं पिला नाहीत तुम्ही, घेता का. अरे हो का, आण घेतो बरं. 1-2 किंवा 3 घोट. ते कसे घ्यायचे, श्रीराम श्रीराम, प्रत्येक घोटाला नाम घेत पाणी द्यायचं. एकदा मी त्यांना असं विचारलं की महाराजांना काय आवडत होतं, कोणता पदार्थ. महाराजांनी कधीही असं सांगितलं नाही की मला हा पदार्थ खाण्याचा आवडतो. मी म्हटलं की त्यांच्यावर फक्की किंवा ते असं ऐकलं आम्ही की त्यांना मूगदळाचे लाडू आवडत होते. ते म्हणाले महाराजांना तसं काही आवडत नव्हतं. फक्की किंवा मूगदळाचे किंवा बेसनाचे लाडू याच्यासाठी की प्रवासामध्ये रामाला नैवेद्य ज्याच्यामध्ये पाणी नाहीये, फक्की कोरडी असते, ती रामाच्या नैवेद्याला चालते. मूगदळाचे किंवा बेसनाचे लाडू पाणी न टाकता केलेले असतात,
ते रामाला तुमच्या प्रवासात कुठेही चालतात, म्हणून ते घ्यायला सांगायचे. महाराजांना अमकी गोष्ट फराळ याच्या जेवणातली, फराळातली, सरबतातली, खिरड्यामधले नामवंत आंबे होते आणि खिरड्यातल्या प्रत्येक घरातून आंब्याचा पहिला बहार 100 आंबे इथे आणून दिले जायचे. पहिला आंब्याचा बहार, आमच्या घरचा चांगला आंबा, खोबऱ्या, अमका तमका. महाराज म्हणायचे रामानंद महाराजांना दाखव. सेवेकरी सांगायचे, आम्ही त्यांना छान माचून पुसून वरचं तेल काढून त्याचं झाकण काढून रामानंद महाराजांना दाखवावं. महाराज रामानंद महाराज दाखवता एखादा आंबा खाता का? नुसता तोंडाला लावा, 1 किंवा 2 घोट घ्यावे, हा पुष्कळ. मी तुम्हाला म्हंटल ना की ज्यांची अन्नाची वासना, नवे नवे ज्यांचा अन्नमय कोशच नाममय झाला, त्यांना अन्नाची भूक कशी असेल मला सांगा. म्हणून आपण जे म्हणतो ना, तुम्हा योग्य नाही काही, इच्छेरहित भोजन म्हणजे काय? त्यांना अन्नाची भूक नाहीच आहे. त्यांना भूक आहे तुम्ही फक्त नाम घ्या, तीच भूक त्यांची आहे. थोरल्या महाराजांचं सगळं चरित्र तुम्ही वाचा आणि परमपूज्य प्रल्हाद महाराजांचं चरित्र मनापासून वाचा. तुम्हाला लक्षात येईल की तोच सत्पुरुष पुन्हा खिरड्यामध्ये अवतरलाय. तेच परब्रह्म तुमच्या आमच्या उद्धारासाठी. कधी कुठलीच गोष्ट महाराजांनी कधी मागितली. परंतु एकदा काय झालं प्रवासामध्ये,